नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी बटाट्याचे बॉल्स कसे करायचे। त्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहे। खिसल्यामुळे आपला हा बटाटा एकदम असा मऊ होतो। मऊ झाल्यामुळे आपले बटाट्याचे बॉल्स छान तयार होतात। त्यासाठी आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे। हे बघा, मी आता 4ही बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि लाल मिरची पावडर, तेल, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, 1 चमचा तांदळाचे पीठ। आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे आपल्याला पीठ चांगले मळायचे आहे। हे आता आपण हाताने छान मळून घेऊया। चांगले मऊ असे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे बघा, असा आपला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता मी हाताला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे, म्हणजे आपले बटाट्याचे बॉल्स करताना हाताला चिकटणार नाहीत। आता आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॉल्स तयार करायचे आहेत। आता मी इथे सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एक स्टिक लागणार आहे। आता आपल्याला हे बॉल्स स्टिक मध्ये टाकून घ्यायचे आहेत। जेवढे बसतील तेवढे बॉल्स आपल्याला या स्टिक मध्ये टाकायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी स्टिक मध्ये आपले बटाट्याचे बॉल्स घालून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी अजून एक स्टिक तयार करून घेत आहे। आता आपली दुसरी ही स्टिक तयार करून झालेली आहे। आता आपण हे तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे। आता आपण हे बॉल्स ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। दोन मिनिट झाले की आता आपण हे पलटी करून घेऊया। आता आपल्याला हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहे। हे बघा, मस्त असे आपले बटाट्याचे बॉल क्रिस्पी असे तयार झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। तुमच्याकडे जर स्टिक नसेल तरी तुम्ही असे एक एक बॉल तेलामध्ये तळून घेऊ शकता। हे बघा, मस्त असे आपले क्रिस्पी बटाटे बॉल्स तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की असे बटाटा बॉल्स घरी तयार करून बघा, खूप आवडतील सगळ्यांना। एकदम मस्त आणि क्रिस्पी असे हे बटाट्याचे बॉल्स लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।